नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अलोरे देवळेवाडी अंगणवाडीचं छत कोसळलं, 15 चिमुकल्यांचं नशीब बलवत्तर. टेटवली येथे एसटी आणि दुचाकीशी धडक, दुचाकी स्वार जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली. पिंपरी चिंचवड दापोली शिवशाही बस रात्रीच्या वेळी बंद, प्रवाशांचा तीव्र संताप. खेड तालुका काँग्रेसने विविध स्थानिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर सरकार आणि प्रशासनाला धरलं धारेवर. कळकी येथे बेकायदा गावठी दारूवर पोलिसांचा छापा, एकावर गुन्हा. आणि कोकणात पेरणीचे संकट, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू, पावसाची प्रतीक्षा कायम. आता पाहूया सविस्तर वृत्त. चिपळूण तालुक्यातील अलोरे देवरेवाडी येथे अंगणवाडी इमारतीच्या वर्गखोलीतील सिलिंग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून सुदैवानं त्यावेळी वर्गात शिकणारी सुमारे 15 मुलं उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वसंत चिपळूणकर आणि सिकंदर चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अवघ्या 1 वर्षांपूर्वी दुरुस्ती अथवा बांधकामासाठी खर्च करण्यात आला असतानाही अंगणवाडीचे छत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होती. एकाच छतावर 2 वेळा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय. अंगणवाडी ही लहान मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जागा असताना अशा प्रकारे छत कोसळणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. संबंधित ठेकेदारांनी केलेल्या कामाची तांत्रिक तपासणी करून प्रत्यक्षात कोणत्या दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं, कामाची गुणवत्ता काय होती आणि निधीचा योग्य वापर झाला का याची चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अंगणवाडी इमारतीच्या बांधकाम आणि दुरुस्ती कामामध्ये संभाव्य अनियमिततेची चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. दापोली तालुक्यातील वाकवली उन्हवरे मार्गावरील टेटवली येथे गुरुवारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाकवली उन्हवरे मार्गावर टेटवली परिसरात एसटी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक झाली. धडकेनंतर दुचाकीचं नुकसान झालं असून दुचाकीस्वाराला दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र स्थानिकांच्या मदतीने आणि संबंधित यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथून दापोलीकडे येणारी राज्य परिवहन महामंडळाची निमाराम शिवशाही बस आज शुक्रवार दिनांक 12 जून रोजी पहाटेच्या सुमारास दापोली एसटी स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असताना अचानक बंद पडल्याची घटना घडली. या बिघाडामुळे गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना मध्यरात्रीच बसमधून उतरावं लागलं. परिणामी अनेक प्रवाशांना आपलं सामान घेऊन पायपीट करत जावं लागल्याने संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड आगारातून नियोजित वेळेनुसार सुटलेली शिवशाही बस दापोलीच्या दिशेने येत होती. आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाच्या अपेक्षेने अनेक प्रवाशांनी जादा भाडं देऊन शिवशाही सेवेची निवड केली होती. मात्र दापोली गाठण्यापूर्वीच बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका काँग्रेसने विविध स्थानिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरत पत्रकार परिषद घेतली. नीट आणि सीबीएसई सह विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. तसेच खेड शहरातील रस्ते आणि गटारांच्या कामाबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत तालुका काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष फैसल देसाई यांनी राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. नीट, सीबीएसई आणि इतर परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणामुळे मानसिक तणावाखाली येऊन जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खेड शहरातील रस्ते आणि गटारांच्या सुरू असलेल्या कामावरही काँग्रेसने टीका केली.
नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. पावसाळा तोंडावर असताना सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबतही काँग्रेसने शंका व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप आमदार प्रमोद जठार यांनी शासकीय विश्रामगृहात पक्षाचा कार्यक्रम घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबतही काँग्रेसने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. अवेळी होणारे वीज खंडितीकरण तातडीने थांबवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या शिष्टमंडळानं दिलाय. या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल शेवरकर, नाझिमा तांबे, सीमा शिंदे, मुराद लाटभरकर, राबिया जसनाईक, शहराध्यक्ष मंगेश भैरवकर आणि नासर जसनाईक यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुका काँग्रेसने उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात याकडे आता नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. आज काँग्रेसतर्फे आपण इथे पत्रकार परिषद बोलवली आहे. त्याचं मुख्य कारण असं म्हणजे की खेड शहरामध्ये जी कामं चालू आहे, विकास कामं चालू आहे, हे नियोजन शून्य विकास कामं चालू आहे. या विकास कामामध्ये कुठलंही नियोजन नाही. कुठल्याही रस्त्यावरती तुम्हाला कुठलाही इंजिनियर त्याच्यावरती सुपरवायझर म्हणून नेमणूक नाही. पण नेमणूक असेल तर तो कुठेही काम चालू असताना तो दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आज पावसाळा येवाना पाऊस पडतो. 7 तारीख 10 तारखेपर्यंत जूनमध्ये कोकणामध्ये पाऊस दाखल होतो. पण आज 11 तारीख आली तरीसुद्धा आज खेडमधल्या जी रस्त्याची कामं आहेत, गटारांची कामं आहेत, हे सगळं फक्त खोदकाम करूनच ठेवलेलं आहे. ह्याची कामाची गती कधी वाढणार? आज खेड शहरामध्ये जर तिंबत्ती नाका ते भरणा नाका जायचं असेल तर किमान अर्धा ते पाऊण तास लागतो. मग जुने रस्ते होते ते चांगले की वाईट, असा प्रश्न माझा आहे की सर्वसामान्य सगळ्यांचा नागरिकांचा आहे. आज जे पहिले जे रस्ते होते हे चांगले होते असे म्हणायची वेळ आली. आज ही जी कामं पूर्ण करायची जबाबदारी कोणाची आहे? प्रशासनाची आहे की नागरिकांची आहे? विधान परिषद निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली आचारसंहिता चालू झाली होती. त्या आचारसंहिता चालू असतानाच भाजपचे आमदार माननीय श्री प्रमोद जठार यांचा आपल्या खेड शासकीय विश्रामगृहावर सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि त्याची लेखी तक्रार आम्ही काँग्रेस पक्षातर्फे इलेक्शन कमिशन ऑफिसर यांच्याकडे केलेली आहे. त्याचे पुरावेसुद्धा त्याच्यासोबत जोडलेले आहेत. परंतु अजूनपर्यंत या बाबतीत कुठल्याही प्रकारचे आम्हाला कार्यवाही झालेली दिसून पण आलेली नाही आणि आम्हाला कळवलेले पण नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही हा एक प्रश्नच पडतो आम्हाला. दापोली तालुक्यात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली असून दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळकी येथे गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळकी ते आगरवायनवाडी गावाच्या सीमेवरील बांधाच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने 10 जून रोजी सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान दिनेश बाबू दवंडे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 6 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 620 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार अजित गोपाळ गुजर यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दापोली तालुक्यात बेकायदा दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडून करण्यात येतोय. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी अनेक भागात अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चातकासारखी आकाशाकडे नजर लावून बसलाय.
वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडणार आहे. कोकणातील भात शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र पेरणीनंतरही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. शासनाकडून मदत आणि नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त करत बळीराजा आता केवळ आकाशाकडे डोळे लावून बसलाय. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्याचं भवितव्य आता येत्या काही दिवसातील पावसावर अवलंबून आहे. वेळेत पाऊस न झाल्यास आर्थिक संकट आणखी गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक B44 मधील युनिट क्रमांक 2 मध्ये असलेल्या नंदादीप केमिकल्स कंपनी शुक्रवारी दुपारी सुमारे 12च्या सुमारास भीषण गॅस लिकेजसह स्फोटाची घटना घडली. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कंपनीतील रिएक्टरचं झाकण उडून बाहेर पडलं, तर छतावरील पत्रे आणि कॉन्क्रीटचे तुकडे शेजारील कंपनीच्या परिसरात जाऊन पडल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. या घटनेत एका वाहनाचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार नंदादीप केमिकल्स कंपनीच्या युनिट क्रमांक 2 मध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक रिएक्टर मधील दाब वाढल्याने गॅस लिकेज होऊन स्फोट झाला. या स्फोटामुळे रिएक्टरचं झाकण उडून बाहेर पडलं, तसेच रिएक्टर मधील पावडर रस्त्यावर विखुरली. स्फोटाचा मोठा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच लोटे MIDC अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गॅस लिकेज आटोक्यात आणलं. दुर्घटनेमुळे कंपनीच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनाचं नुकसान झाल्याचंही समोर आलंय. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते. खेड येथील जगबुडी नदीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या 3 सख्या भावांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघेही आनंदी दिसत असून जगबुडी नदीत पोहण्यासाठी उतरण्यापूर्वीच हा व्हिडिओ शूट केल्याचं बोललं जात आहे. बुधवारी खेड शहर आणि भोसले गावच्या सीमेवरील बर्नीचा पर्या येथील खोल डोहार पोहण्यासाठी उतरलेल्या या 3 सख्या भावांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली असतानाच आता त्यांचा कथित शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तिघेही नदी परिसरात आनंदी मूडमध्ये दिसत असून काही क्षणानंतर त्यांच्यावर काळाने घाला होता. यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भावना अनावर होत आहेत. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी खेडमध्ये आलेल्या या 3 भावांचा काही वेळातच मृत्यू होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नसून तो घटनापूर्वीचा असल्याचा दावा केला जातोय. मात्र या व्हिडिओमुळे जगबुडी नदीतील दुर्दैवी घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्व स्कूल बस चालक आणि मालकांनी आपल्या वाहनांची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध ठेवावीत, असं आवाहन रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध असल्याशिवाय कोणतीही स्कूल बस विद्यार्थी वाहतुकीसाठी रस्त्यावर आणू नये, असं RTO कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. स्कूल बस चालक आणि मालकांनी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना आणि विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, चालकाचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच आदी कागदपत्रे आणि परवाने वैध असणे बंधनकारक आहे. स्कूल बस वाहनांची कागदपत्रे विधिग्राह्य करण्यासाठी कार्यालयात सादर करण्यात येणाऱ्या अर्जांना RTO तर्फे विशेष प्राधान्य दिलं जात आहे. सर्व स्कूल बस धारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली कागदपत्रे तातडीने पूर्ण करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ RTO प्रशासनानेच नव्हे तर शाळा आणि पालकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी खालील बाबींची दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक कोणत्याही अनधिकृत, अवैध आणि धोकादायक पद्धतीने होणार नाही याची काळजी घ्यावी. मुले केवळ वैध कागदपत्रे असलेल्या सुरक्षित वाहनातूनच प्रवास करतील याकडे पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने लक्ष द्यावं. 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांकडे वैध लायसन्स नसते
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवले जाणार नाही याची दक्षता पालक आणि शिक्षकांनी काटेकोरपणे घ्यावी. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या घटकांवर आरटीओ प्रशासन कडक पावले उचलणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिलाय. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने पुढील 5 दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांचा इशारा दिलाय. 12 आणि 13 जून रोजी रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 12 जून रोजी रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 जून रोजी रायगड, ठाणे, मुंबई परिसरासह सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट कायम राहणार आहे. 14 ते 16 जून दरम्यान कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आलाय. या काळात नागरिकांनी खराब हवामानाच्या परिस्थितीत सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय. रत्नागिरीहून बोरिवलीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा चाफे कातरवाडी परिसरात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने हा अपघात झाला असून यात एका प्रवाशाला दुखापत झाली आहे. सुदैवाने बसमधील इतर प्रवासी सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी बोरिवली एसटी बस शुक्रवारी सकाळी सुमारे 6:30 वाजता रत्नागिरी आगारातून बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चाफे कातरवाडी परिसरातून जात असताना अचानक एक गाय रस्त्यावर आली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावरील नियंत्रण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाय वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला. अपघात होताच बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने उपचारासाठी जाकादेवी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातात बस समोर आलेली गायही जखमी झाली आहे. स्थानिकांनी तिची देखील काळजी घेत संबंधितांना याबाबतची माहिती दिली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र स्थानिकांच्या मदतीने परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. विशेषतः पहाटे आणि सकाळच्या वेळेत रस्त्यावर अचानक जनावरे आल्यामुळे वाहन चालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवासी आणि स्थानिकांनी व्यक्त केली. खेड तालुक्यातील आंबाई गावचा सुपुत्र संदेश दगडू सकपाळ यांचे पुत्र आणि श्री राजेश दगडू सकपाळ यांचा पुतण्या आर्यन संदेश सकपाळ याची भारतीय क्रिकेट अंडर-19 संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. खेडवासियांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आर्यनच्या या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.